पिपरी के किराए के फ्लैट में की जा रही थी हाइड्रोपोनिक गांजे की खेती। पुणे, पिपरी, चिचवड़, मुंबई और गोवा में छापेमारी, 4.25 करोड़ के मादक पदार्थ जब्त। 31 दिसंबर की पृष्ठभूमि में पुलिस का ऑपरेशन अलख निरंजन। पुणे खड़की इलाके में गांजा बेचते हुए पकड़े गए एक पेडलर के जरिए गांजे के मूल स्रोत की तलाश में जुटे पुलिस को चौंकाने वाला खुलासा हुआ कि पिपरी में किराए पर किए गए फ्लैट में हाइड्रोपोनिक तरीके से गांजे की खेती की जा रही थी। पुणे पुलिस ने पुणे, पिपरी, चिचवड़, मुंबई और गोवा में एक साथ छापेमारी कर 5 लोगों को गिरफ्तार किया और उनके पास से 4.25 करोड़ रुपए के मादक पदार्थ जब्त किए हैं। इसके अलावा विभिन्न बैंकों के खातों, क्रिप्टो वॉलेट और विदेशी मुद्राओं में मौजूद 7,80,000 रुपए की राशि फ्रीज की गई है। FSC न्यूज चैनल के लिए मुन्ना बाजार की रिपोर्ट। 30/25 NDPS ऑफेन्स रजिस्टर्ड होता, ज्यामध्ये रफली 36,000 रुपयांचा गांजा हा हस्तगत होता। त्याच्या बॅक ट्रॅकिंग मध्ये आम्हाला एका ठिकाणी हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची एक लॅब निष्पन्न झाली, ती दुरुस्त करण्यात आली। त्याचे काही कनेक्शन्स आम्हाला मुंबईपर्यंत भेटले। मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये रेड केली, तेथील एक आरोपी आम्ही अटक केला। त्या घरातून आम्हाला रफली 2.81 CR चा विविध ड्रग्सचा मुद्देमाल हा निष्पन्न झाला, तिथे हस्तगत झाला। त्यानंतर एक स्वराज भोसले नामक आरोपीचं नाव निष्पन्न झालं, त्याला अटक करण्यात आलं। गोव्यातून त्याला अटक केलं आणि त्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की डार्क वेबचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे जे विविध ड्रग्स आहेत हे थायलंडवरून भूटान मार्गे आपल्यापर्यंत येत होते। इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स मध्ये याला कन्सील केलं जात होतं। इथे ड्रग्स आल्यानंतर पोर्टर ऍपचा वापर करून हायपर लोकल लॉजिस्टिकल ऍप आहे याचा वापर करून हे टी-शर्ट्स मध्ये कन्सील करून याला विविध कस्टमर्स पर्यंत पोहोचवण्याचं एक रॅकेट इथे आपण उद्ध्वस्त केलेलं आहे। यामध्ये टोटल मुद्देमाल 3.45 CR चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। 5 आरोपींना अटक केलेला आहे। 5 आरोपी आपल्याला पाहिजे आहेत, त्यापैकी 3 आरोपी फॉरेन नॅशनल आहेत, 2 आरोपी इंडियन नॅशनल आहेत। त्याबाबत ही तपास चालू आहे। 25 वॉलेट्स, क्रिप्टो वॉलेट सध्या आपल्या निगराणीवर आहेत आणि त्यांनाही सीज करण्याचं काम सध्या चालू आहे। त्याचबरोबर इतर जे कारवाई आपल्या महिन्याभरामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये 1.1 करोडच्या इतर काही कारवाया झालेल्या आहेत। त्यामध्ये टोटल आपल्याकडे मुद्देमाल या पूर्ण एका महिन्यामध्ये 4.5 करोड पेक्षा जास्तचा मुद्देमाल आपण आतापर्यंत सीज केलेला आहे आणि विविध आरोपी अटक केलेले आहेत। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।